ज्या घटनेमुळे स्वारगेट बसस्थानक चर्चेत आलं त्याच बसस्थानकाच्या अगदीच बाजूला अशा काही मोडकळीस आलेल्या बस, ज्या शिवशाहीच्या प्रीमियम लेवलच्या बस आहेत. जवळपास 4 ते 5 बस या ठिकाणी आहेत आणि या बसची अवस्था अत्यंत दयनीय अशी झालेली आहे. स्क्रॅपच्या सगळ्या बसमध्ये गेलेल्या आहेत. मात्र या बस इथं ठेवल्यामुळे अनेक ठिकाणी संशय इथे वाव मिळतो, कारण या बसच्या जेव्हा आपण हात डोकवून पाहतो त्यावेळेस इथे निरोध, त्याच्यानंतर दारूच्या बाटल्या आणि अन्य काही अशी वस्त्र आणि दारुड्यांचा अड्डा, जणू काही ही बस आणि हे स्वारगेट स्थानक बनलं की काय असा प्रश्न उपस्थित राहतो. एकीकडे पुणे जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये बस सेवा ही मोडकळीस आली आहे. लाल परीची सेवा आहे मोडकळीस आलेली आहे. कित्येक ठिकाणी कित्येक गावांना अद्यापही बस पोहोचत नाही किंवा त्याची फ्रिक्वेन्सी नाही आहे. मात्र स्वारगेट परिसराचं चित्र असं आहे, ज्या बस ह्या पडीक आहेत, अक्षरशः सडून गेलेल्या आहेत. मात्र ह्या सडलेल्या बस ज्या आहेत त्या आता जे कोणी नशा करतात, जे कोणी असे काही गैर प्रकार करतात त्यांच्यासाठी जणू हा अड्डाच बनला की काय, आता असा प्रश्न उपस्थित राहतो. याच्याकडे स्वारगेट प्रशासन आहे किंवा संबंधित प्रशासन आहे लक्ष देणार का? कारण जी सगळी अवस्था बघतो ही अत्यंत दयनीय आणि निंदनीय आहे. त्याच्यामुळे याच्यावर लक्ष कोण देणार? एकीकडे परिवहन मंत्री बसचे तिकीट दर वाढ करतायत, महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी 50% जे आहे तिकीट सवलत दिलेली आहे. मात्र त्यांच्या सुरक्षितेची काळजी घेणार कोण? प्रत्येकाने स्वाभाविकपणे आपापली काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र ज्या पद्धतीने सध्या काही वातावरण सुरू आहे ते अत्यंत भयंकर असं आहे आणि या बसमध्ये जे काही आपण सगळे दृश्य पाहतोय हे अतिशय मनाला विचलित करणारे आणि विदारक दृश्य आहेत, जेणेकरून इथे संशयाला अनेकदा वाव मिळतो. त्याच्यामुळे प्रशासन आता काय याच्यावर ठोस पावलं उचलणार आणि संबंधितांवरती लवकरात लवकर कारवाई करणार का, आणि स्वारगेटची जी काही दयनीय अवस्था झाली आहे त्याचं रूप बदलणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.